सो जाओ। हरि बोल। हरि बोल। हरि हरे राम कृष्ण हरि रूपा पाहतालो रूपा पाहतालो रूपा पाहतालो रूपा पाहतालो
Hey,
या हरी यदि देवा वैभागत यदि देवा वैभागत यदि देवा वैभागत यदि देवा वैभागत यदि देवा
सदा
संग हरिदास जन्म हो का भरते याती परी न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदास नामा म्हणे कमळापती हे जिरवे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवंताच्या अतिशय लाडके असणारे भक्त नामदेव महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाच्या 4ही चरणातून संतांची विनंती संतांची मागणी अभंगातून आपल्याला दिसून येते. काय मागतात संत नेमकं तर हे जी देवा पै मागत काय मागतात संत की चरण सेवा खंडित. पहिली मागणी तर आहे भगवंता माणूस म्हणून या जगामध्ये जन्माला आलेलो आहोत तर अखंडित तुझ्या चरणाची सेवा घडावी हे दे चरण सेवा अखंडित. दुसरी मागणी करतात वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. दुसरी मागणी आहे माणूस म्हणून जन्माला आलेलोच आहोत भगवंता तर वास द्यावा पंढरीचा. वास म्हणजे निवास. पंढरपुरामध्ये आमचा मुक्काम व्हावा पंढरपुरामध्ये आमची राहण्याची व्यवस्था व्हावी. वास द्यावा पंढरीचा. का पंढरपुरात राहण्याची इच्छा करू शकतात कारण तिथं भगवंताच्या भक्ताचा संबंध येतो. भगवंताच्या भक्तांची संगती लाभते आणि ती संगती नेहमी करता असते. पंढरपुरात प्रत्येक क्षणाला केवळ नामघोष असतो. सदा संग हरिदासांचा का मागतात तिथं सदैव हरिदासांचा संग मिळतो. हरिदास म्हणजे हरीचे दास भगवंताचे दास. तसेच तिसरी मागणी करतात भगवंता कोणत्याही जन्मामध्ये जाऊ दे. आतापर्यंत काय म्हणत होते माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत पण आता मात्र नामदेव महाराज सांगतात जन्म हो का भलत्या याती. जन्म कितीही असू दे भगवंता भलते याती कितीही परी न चुको हरिभक्ती. कितीदा यावं लागलं कितीदा जावं लागलं पण परी न चुको हरिभक्ती. प्रत्येक जन्मामध्ये तुझी भक्ती व्हावी ही विनंती आहे. अजून काही मागणी नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती. वरती ज्या मागण्या केलेत ना भगवंता त्याच मागण्यांची पूर्तता कर. अजून दुसरं काहीच मागणं नाही असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. सेवेकडे वळण्यापूर्वी पांडुरंग आणि साधू संतांना नमन. Let's go.
ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेव साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं महायोगपीठे तटवीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु समागत्यतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्था अवतार कलंकं तेजोदिकमोदि वक्त्रं कलानीशवादा पणदाहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन हो रघुबर विमल जस जोदायक फलचारी बुद्धिहीन तन नानिके सुमिरा पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे तीन शिरे सहा हाता तीन शिरे सहा तीन शिरे सहा हाता तीन शिरे हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडिता वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेल्या सर्व जनता जनार्दन पवित्र आत्मा निमित्त तुम्हा सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते
सद्गुरू सच्चिदानंद जगद्गुरू रामदास बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली ही पुण्यवान नगरी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात होऊ घातणारा आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, तसं पाहायला गेलं तर अतिशय सुंदर अशा पर्वकाळावर असणारा आपला हा सप्ताह बाबांच्या इच्छेप्रमाणे बाबांच्या कृपेने आजपर्यंत अतिशय सुंदर पद्धतीनं निर्विघ्नपणे पार पडत असलेला आपला हा आनंदाचा उत्सवाचा सण आहे सगळ्यांसाठी. सगळेजण आतुरतेनं वाट पाहतात आपला मेळावा कधी येईल आणि तेवढ्याच उत्साहानं हा उत्सव आपण साजरा करतो. आणि प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी 34वं वर्ष आपल्या मेळाव्याचं 34वं वर्ष. 34व्या वर्षाच्या 7व्या क्रमांकाची सेवा 8व्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला आली. तुमच्या सगळ्यांचे ऋण निर्देश करते. तसं पाहायला गेलं तर आपल्यांचे आभार मानले जात नाही, पण तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. विशेष म्हणजे व्यासपीठावर या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचे माऊली महाराज आहेत, हार्मोनियम वादक, विनेकरी काकाजी आहेत, भाऊसाहेब बाबा आहेत, आमचे महामंदिरावरून भगवान बाबा आले, महिला भजनी मंडळ, लहान लहान टाळकरी माळकरी आमच्या वहिनी साहेब कार्यक्रमासाठी उभे आहेत, बापू आहेत, मुडीचे बाबा आहेत आणि तुम्ही सगळे लहान लहान मंडळी अतिशय उत्साहाने असं वाटतंय त्यांना का किती टाळ वाजवून घ्यावा, किती लाईनशीर उभे राहावा. माझे मालक या ठिकाणी कार्यक्रमासाठी हजर आहेत आणि विशेष म्हणजे मृदंगाचार्य आमचे नितीनजी महाराज आहेत. अजून एक विशेष गोष्ट तुमच्यासाठी यावर्षी जरा नवीन घडलंय. कैलासवासी आमचे कैलास दाजी, मला वाटलं वरचा पत्ता होता, कैलास दाजी सपकाळे. हा, कैलास दाजी आहे. कसं आहे, होती चूक माणसाकडून, चूक माणूसच करू शकतो कारण माणूस चुकीचा पुतळा आहे. म्हणून दाजींचे पण या ठिकाणी आभार. आमचे गुरुवर्य सर या ठिकाणी ज्यांचं सकाळी काल्याचं कीर्तन आहे. वास्तविक पाहता काल रात्रभर त्यांनी गाडी चालवली, आता झोपायला पाहिजे होतं, पण कीर्तनात येऊन बसले. कारण एक उत्साह असतो आपल्या माणसांच्या मनामध्ये. आज झोपतात लोक, पण तो वेगळा प्रकार असतो. इथे तो प्रकार नाही, इथे आवड येते वाचतील तो प्रकार आहे. ते कसं असतं, औपचारिकता म्हणून करायचं म्हणून करणं असलं की मग तिथं आराम वगैरे ह्याची गरज पडते. पण सर आज कीर्तनाला येऊन बसलेत. आज आमच्या गुरुवार यांच्या जागी आहेत. सरांचे विशेष आभार. त्यांच्यासोबत आमचे आदित्य भाऊ आलेत, आदित्य भाऊंचे पण आभार. पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमासाठी चोपदार बाबा आहेत, चोपदार बाबांचे पण आभार. आणि साऊंड सिस्टीम आहे ज्यांची, महाराजांचे पण विशेष आभार. आणि तुम्ही सगळेजण पंचक्रोशीतून या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं. आमचे मुडी गावची आज या ठिकाणी गाडी भरून आली. मला वाटतं अगोदर जसे मेळावे होत होते बाहेर गावावरून या ठिकाणी सगळेजण येत होते, आजूबाजूची साधक मंडळी येत होती. ज्यांना माहिती झालं इथं वैष्णव मेळावा आहे ते सगळेजण या ठिकाणी यायचे. आणि त्याची पुनरावृत्ती आता व्हायला लागली का काय असं वाटतंय, सुरुवात होते का काय, परत अजून तशाच पद्धतीचा जो आनंद आहे, जो उत्साह आहे, तो आनंद परत येतोय. आणि ह्या वर्षी जरा दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी वेगळाच आनंद आहे. मुडीवरनं गाडी भरून आली. मला वाटतं म्हडसरची सगळी मंडळी, आमचे आबासाहेब आहेत, बापूसाहेब आहेत, ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. विक्रणवरनं आमचे या बायका या ठिकाणी आलेत, आमचे आबा आलेत, शिवाजी आबा, आबांचे पण आभार. आमचे ताई आहेत. अजून पंचक्रोशीतून कोण, मुडावतवरनं मंडळी या ठिकाणी आलेली आहे. ओ बापरे, पुण्यावरनं सुद्धा या ठिकाणी काही मंडळी आलेली आहे, त्यांचे पण या ठिकाणी स्वागत आहे ग्रामस्थांच्या वतीनं. म्हणजे जवळजवळ एकूणच वैष्णव मेळावा पूर्वीसारखी सुरुवात झाली म्हणायची. याच्या पद्धतीने अजून याच्यापेक्षा पुढचा वैष्णव मेळावा उत्साहात होणारी अशी थोडी थोडी मनाला कुठेतरी गॅरंटी पटायची. जे रोपट बाबांनी या ठिकाणी लावलेलं होतं, आज
त्याच बाबांच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या कृपेने ते लहानचं रोपटं आज गगनापर्यंत भिडलं का काय असं भासत आहे. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि तो वेळ गगनापर्यंत पोहोचला आणि त्या सद्गुरूंच्या कृपेने हा भक्तीचा मोगरा इथं फुलला. आणि अजून उत्तरोत्तर हा आनंद तुमचा वाढत जाओ ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल तसा तर प्रत्येक वर्षी आपण आनंद घेत होतो, पण ह्या वर्षी आमची तरुण जी भजनी मंडळ आहेत त्यांचं विशेष सहकार्य आहे. अतिशय आनंदाने, उत्साहाने, प्रेमाने त्या सगळ्यात सामील होत आहेत आणि तुम्ही सगळे अतिशय व्यवस्थित पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करताय. कारण बाकीच्या डिग्र्या थोड्याशा कमी जास्त असल्या तर जमते, किंवा शिक्षणामध्ये थोडस कमी जास्त असलं तर जमते, पण तिकडे सगळेच वळलेच आजकाल. मुलं कशी आहेत, टॅलेंटेड आहेत, पण इकडे वळायला फारसे तयार नाही. पण इथं असा वारसा आहे, कारण इथं संतांची पवित्र असे चरण लागलेले आहेत. तुमच्या सगळ्यांवर त्यांची कृपादृष्टी आहे. आणि म्हणूनच का काय पहिली पिढी थकली नाही भजनी मंडळाची, तेवढ्याच मागची तत्पर आहे. आणि तेही हळूहळू अशा पद्धतीने कीर्तनामध्ये आता कार्यरत व्हायला लागले. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. नामदेव महाराजांचा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे. 7व्या दिवसाची सेवा आहे म्हणून मागणीपर प्रकरणातला अभंग. कधी कधी असं वाटतं मनामध्ये का संत तर काहीच मागत नाही, संत काहीच मागत नाही, यापेक्षा म्हणण्यापेक्षा संत प्रपंचातलं मागत नाही, संत संसाराचं मागत नाही, संत देवाचं मागत नाही, संत देवालाच मागून घेतात. देवाचं सुद्धा आवडत. आपण जर मागायचं ठरवलं तर आपण प्रपंचातलं मागू शकतो, आपण मागायचं ठरवलं आपण आपल्या फायद्याची गोष्ट मागू शकतो, देवाचं आपण मागू शकतो, पण संत देवाचं सुद्धा मागत नाही, संत देवालाच मागून घेतात. आणि त्यांची अशी ही भक्ती पाहून कधी कधी भगवंत सुद्धा त्यांना विचारतो, मागा, तुमच्यावर मी प्रसन्न झालोय, काय मागायचं ते मागून घ्या. आणि भगवंताकडे काय मागायचं, तो अखिल कोट ब्रह्मांड नायक आहे. तुमच्या मुखातून निघणारा शब्द तो प्रसन्न झालाय ना, तुम्ही मुखातून शब्द काढायला वेळ लागेल, पण भगवंताचं देण्याला वेळ लागणार नाही. तरी सुद्धा अशी परिस्थिती असून सुद्धा संतांच्या पुढे भगवंत द्यायला उभा आहे, आणि तरी सुद्धा संत स्वतःच्या फायद्याचं काहीच मागत नाही. आणि मागतात कधी कधी तर ते जगासाठी मागतात. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री. मागितलं कुणासाठी, जगासाठी मागितलं. जे फळांची व्यंकटी सांडो, कोण फळ, माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांच्या झोळीत ज्यांनी दगड टाकली, माती टाकली, ज्यांनी कोळसे टाकले, आणि माऊली त्यांच्यासाठी मागणी मागतात. जे फळांची व्यंकटी सांडो, माऊली म्हणतात, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वास स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल, जो जी जी इच्छा करेल, भलेही त्यांनी आम्हाला त्रास दिला असेल, पण देवा त्यांची इच्छा पूर्ण कर. जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात. आपल्या बाबतीत असं घडू शकत नाही. कुणी एखाद्या वेळेला नकळत आपला अपमान केलेला असेल ते पण आपल्या लक्षात राहतं, पण आपण हून केलेला अपमान आहे, खाण्यासाठी म्हणून काहीतरी मागतायत माधुकरी, पण झोळीमध्ये मात्र काहीतरी वेगळंच पडतंय. आणि अशा लोकांसाठी माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय भगवंताकडे विनंती करतात, देवा ज्या काही इच्छा असतील यांच्या मनामध्ये त्या सर्व इच्छा पूर्ण कर. ही मागणी संतांची. काही वेळेला विनंती करतात भगवंताला, देवा माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही, रोनिया बाही भवहा तारी दातारा. कधी विनंती करतात. मागणीचे वेगवेगळे प्रकार आहेत. संत कधी विनंती करतात तर कधी माग म्हणून सांगतोय ना, देवा तसं पाहायला गेलं तर मला गरज नाही, पण द्यायचं असेल तर पाय, तुला द्यायचं असेल तर दे, मला तशी गरज नाही घेण्याची, पण पहा तुला द्यायचं असेल तर दे. विनंती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे,
मागणे ते तुझ प्रती आहे देशील तरी आहे पांडुरंगा देशील तरी आहे कधी कधी मागणी करतात संत पण सांगतात देशील तरी पाहे पांडुरंगा मला गरज नाही पहा तुला द्यायचं असेल तर दे आणि ही मागणी कधी तुला द्यायचं असेल तर दे आयुष्यभर भगवंताची भक्ती केली तरी सुद्धा देवा तुझ्या इच्छेनुसार द्यायचं असेल तर दे आपण कधी कधी मंदिरात जातो कधी कधी जाता ना का दररोज जाता मंदिरात जाता का महिला मंडळ जागेत का झोपल्या कधी कधी जाता का दररोज जाता कधी कधीच जाता तरी सुद्धा कधी कधी जाता तरी सुद्धा काहीतरी इच्छा मनामध्ये ठेवून जाता नवे नवे काहीतरी मनामध्ये विचलित झालंय हे काम आपल्याकडून होण्यासारखं नाहीये तेव्हा भगवंताकडे इच्छा बोलून दाखवतात हे काम देवा आता तुझ्याशिवाय कुणीच करत नाही म्हणून आता तुला भेटायला मंदिरात यावंच लागेल गेले तरी सरळ जात नाही गेले तरी देवाकडे काहीतरी मागूनच घरी येतात कधी कधी मंदिरात जाणारे सुद्धा इथं अखंडितपणे भगवंताची भक्ती करताय तरी सुद्धा आमचे संत सांगतात देशील तरी पाहे पांडुरंगा असेल तुला द्यायचं तर दे पण भगवंत तसं करत नाही देशील तरी म्हटलं तरी सुद्धा आग्रहाने आमच्या संतांना सांगताय हा देशील नाही घ्यावंच लागेल मागून घ्या काहीतरी कधीतरी विनंती करतात कधीतरी गरज नसल्यासारखं मागतात तर कधी भांडून मागतात संत भांडतात सुद्धा देवाशीच निंदा अथवा स्तुती निंदा करायची असली ती सुद्धा देवाची स्तुती करायची असली ती सुद्धा देवाची भांडण करायचं असलं ते सुद्धा देवाशी कबीरदासजी महाराज भगवंताकडे गेले एकदा देवा मला तुझ्याकडे मागायचंय ना आज मी तुझ्याकडे मागण्यासाठी आलोय काय मागायचंय कबीरदासजी महाराज कबीरदासजी सांगतात आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही पण तू माग म्हटलीस ना म्हणून तुझ्याकडे मागायला आलोय काय मागायला आलोय कबीरदासजी सांगतात आज सगळ्या इच्छा पूर्ण करून जाणार लिस्टच घेऊन आलो जशी तुम्ही लिस्ट घेऊन जाता ना तशी कबीरदासजी महाराज लिस्टच घेऊन जातात काय मागताय कबीरदासजी महाराज सांगतात भोजन देना तो अच्छा देना काय मागताय भोजन देना तो अच्छा देना देना शिरा पुरी नहीं तो होगी तेरी मेरी म्हणजे काय असते भांडणाला म्हणतो आपण चांगला संवाद चालला होता पण काय बिघडलं माहिती नाही त्यांच्या तेरी मेरी चालू झाली म्हणजे भांडण सुरू झालं भगवंताकडे मागायला गेले कोणत्या अनुषंगाने मागतात हा वेगळा भाग आहे कारण संत काय असे नव्हते खाण्यापिण्याच्या गोष्टींवरून भगवंताकडे भांडण्यासाठी पण तो एक वेगळा अनुषंग आहे प्रत्येक गोष्ट कबीरदासजी महाराज भांडून या ठिकाणी मागून घेतात आणि भगवंत मात्र देण्यासाठी तत्पर असतात तत्परतेनं देतात काही ठिकाणी विनंती काही ठिकाणी जबरदस्तीनं मागतात काही ठिकाणी गरज नसल्यासारखं मागतात पण या ठिकाणी आज मात्र जेव्हा भगवंत स्वतः जगद्गुरु तुकोबरायांचा रे भगवंताचा एकदाचा प्रसंग आहे भगवंत माग म्हणतात तुकोबराय म्हणतात काही मागणे त्या अनुचित वडिलांची रीत जाणत का माग म्हणताय तर भगवंत सांगतात तुकोबा फक्त भक्तीच करत आला मागितलं काहीच नाही आणि म्हणून असं वाटतं आता तुम्ही काहीतरी मागावं भगवंताला तुकोबराय सांगतात देवा
पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी ज्या समाजात राहतोय, मी जिथं राहतोय तिथं मागणारा माणूस अतिशय हलक्या दर्जाचा समजला जातो. कोण? मागणारा माणूस हलक्या दर्जाचा. किती हलक्या दर्जाचा? तृणादपि लघुस्तुपम स्तुपादपि लघुयाचकम. तृण म्हणजे सुकलेल्या गवताची काडी. किती हलका समजला जातो मागणारा माणूस? सुकलेल्या गवताच्या काडी इतक्या दर्जाच्या. तृणादपि लघु स्तूपम स्तूपादपि लघु याचकम. स्तूप या शब्दाचा अर्थ आहे पिंजलेला कापूस. वाढलेल्या गवताची काडी हलकी, त्याच्याही पेक्षा पिंजलेला कापूस हलका, त्याच्याही पेक्षा मागणारा माणूस हलका. किती हलका समजला जातो बघा. एखाद्या माणसाला सवय असते, समोर कुणी दिसलं का लगेच हात पसरतो. खिशात पुडी असली तरी पण समोरच्याला सांगतो द्या काहीतरी. काहीतरी काय? पुरुष मंडळी, खिशात पुडी असली तरी समोरच्याला मागतात. काय असतं ते? तंबाखू असते. म्हणजे तुम्हाला चांगलंच माहिती. जर समजा त्याने एकदा तुमच्याकडे मागितली, दुसऱ्यांदा तुमच्याकडे मागितली, तिसऱ्यांदा घडतं असं, तर समोरून येतोय तेवढ्यात तुम्हीच तिथून उठून निघून जाता. का? परत माझ्याकडे येईल आणि पुन्हा हात पसरेल दे. किती हलका आहे. समोरच्याला पाहून लगेच उठून माणसं निघून जातात. शास्त्रकार असं सांगतात, तृणादपि लघु स्तूपम स्तूपादपि लघु याचकम. किती हलका आहे का याची भीती आता वाऱ्याला सुद्धा वाटते. वायुनाम किंगनीतीसो मामयम प्रार्थयेति. वाऱ्याला याची भीती वाटते. माणसाला जाऊच द्या, याला वारा सुद्धा त्याचा स्पर्श करत नाही का, म्हणजे त्याला पण भीती वाटते. समजा मी याच्या जवळ गेलो तर माझ्याकडून काही मागून घेणे. इतका हलका. आणि एवढा हलका दर्जाचा मी नाहीच आहे भगवंता. आणि तुम्ही म्हणताय का काहीतरी मागून घ्या. भगवंत सांगतात ते कशाच्या तरी बदल्यात काहीच करत नाही, पण मागत राहतात म्हणून हलक्या दर्जाचे ठरतात. पण तुम्ही अगोदर इथं काहीतरी करून ठेवलंय आणि त्याच्या बदल्यात मी द्यायला इच्छितो. परंतु तरी सुद्धा संतांची मागणी अशी आहे, तुकोबरायांसमोर भगवंताचा आग्रह आहे, तरी सुद्धा तुकोबरायांनी मागणी केली, हे चिदान देगा देवा तुझा विसर नवा. कशी असावी मागणी बघा. देणारा तर सामर्थ्यवान आहेच, पण मागणारा त्याहून सामर्थ्यवान. काय मागतात तुकोबराय? तुम्ही करतायच हट्ट देवा तर द्या. काय द्या? तुझा विसर न व्हावा. संतांची मागणी आहे. त्याच पद्धतीनं नामदेव महाराजांच्या समोर भगवंत आहे आणि भगवंत नामदेव महाराजांना विचारतोय, नामदेवा काहीतरी मागून घ्या. त्याच पद्धतीनं जशी तुकोबराय मागणी करतात तशीच मागणी नामदेव महाराजांनी केली अभंगाच्या I
नामदेव महाराजांची मागणी आहे, हेची देवा पै मागत. हेची शब्दाला च लागला की त्याचं वजन वाढतं. काय मागतात? हेची देवा पै मागत, देवाला मागत. काय मागतात नामदेव महाराज? चरण सेवा अखंडित. संतांची मागणी आहे आणि म्हणूनच आपण संतांची मध्यस्थी केली आज. 7 दिवसापासून भगवंताची सेवा करतोय ना, म्हणून संतांच्या मध्यस्थीनं भगवंताकडे काहीतरी मागायचंय, म्हणून आज नामदेव महाराजांची मध्यस्थी. विठ्ठल नामदेव महाराजांची मध्यस्थी केली तर आपल्याला समजणार आहे भगवंत प्रसन्न झाला तर काय मागावं, नाहीतर समोरचा द्यायला तयार आहे आणि मागणाऱ्याला सुचलंच नाही काय मागावं, मग लोक काही मागून तर मोकळे होतात. बघा, एक नगर स्वच्छ करायचा, नगर दररोज, पण राजा उशिरा उठायचा म्हणून राजाला काही कळलं नाही का हे आपलं नगर कोण स्वच्छ करतो. पण एक दिवस कर्मधर्म संयोगानं राजाला तो नगर स्वच्छ करणारा दिसला आणि दिसल्यानंतर राजानं त्याला थांबवलं. राजा म्हणतो, आजपर्यंत नगर तुझ्यामुळे स्वच्छ दिसतं आणि म्हणून मी आता तुझ्यावर प्रसन्न झालोय. बोला, काही मागायची इच्छा आहे? प्रसन्न झालोय, मागून घ्या काहीतरी. आता राजा स्वतः द्यायला बसलेला आहे म्हटल्यानंतर यानं काही मागायला कमी करायला नको होती. मागितलं असतं तर राजानं संपूर्ण वैभव दिलं असतं, भरपूर धन दिलं असतं, नाहीतर काहीतरी सुखाची नोकरी दिली असती. पण समोरचा मागणारा कोण आहे, काय देऊ शकतो हे लक्षात घेऊन मागणं, यालाच मागणं म्हणतात. अविचारीपणानं मागून गेला. महाराज 3 वाजेपासून उठलोय आणि 3 वाजेपासून नगर स्वच्छ करतोय आणि आज माझ्याकडनं एक चूक झाली. काय चूक झाली म्हणले? तंबाखूची पुडी सोबत आली पण चुन्याची डबी घरीच राहिली आणि तीच तलप लागली. आता त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. देणारा कोण आहे? मागतोय काय? म्हणून कुणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं लागतं. देव प्रसन्न होणार आहे आपल्यावर, राजा प्रसन्न झालाय, जगाचा मालक प्रसन्न होणार आहे. मग कुठेतरी आपल्याला माहिती असावं, समोरचा देणारा जर एवढा दानशूर आहे, काहीही देऊ शकतो, तर मग आपण त्याच्याकडे काय मागावं? देणारा अखिलकोट ब्रह्मांड नायक आहे ना, कि देने वाले श्याम प्रभु तो धन और दौलत क्या मांगे, श्याम प्रभु से मांगे तो फिर नाम और इज्जत का मांगे. काय मागायचं मग? मेरा रास्ता रोशन कर दे, मेरा रास्ता रोशन कर दे, छाई अंधियारी रात, देना हो तो दीजिए जन्म जन्म का, देना हो तो दीजिए जन्म जन्म का. Oh,
त्याच्यासाठी संतांची मध्यस्थी करावी लागते. जेव्हा आपण त्यांच्या मध्यस्थीनं तिथपर्यंत जातो तेव्हा आपल्याला कळतं आता ज्यांच्या मध्यस्थीनं तिथपर्यंत जायचंय त्यांच्याकडे पण काय मागणी करायची. मार्गदर्शक आहेत आपले, काय मागणी करायची. मेरे सिर पर रख दो बाबा. योग्य मार्गदर्शन तेव्हाच होईल, योग्य ठिकाणी आपण तेव्हाच पोहोचू जेव्हा संतांचे दोन्ही हात आपल्या मस्तकावर असतील. किती पाच, किती 5 आहेत का 3 आहेत. आपल्याकडे तरी 2च हात आहेत बरं का. बाकीचे वाढले तिकडे विस्तार हातांची, कधी पुढे 5 झाले, कुठे 3 झाले हात, पण आपल्याकडे तरी अजून 2च हात आहेत. आणि त्या दोघांचीच मागणी करायची. मेरे सिर पर रख दो बाबा अपने दोनों हाथ. 2च हात आहेत बरं का, 2 हात. ते दोघं हात तुमच्या मस्तकावर पडले, तुमचं मार्गक्रमण व्यवस्थित झालं म्हणून समजा. पहिला अनुग्रह आणि दुसरा या मार्गाने गेलात तर उद्धारच आहे. आणि वेगळ्या मार्गाने जर गेलात तुम्ही तर मग मात्र इतर पंथाने गेले तर तिथं फसण्याची दाट शक्यता आहे. म्हणून हा मार्ग योग्य आहे. अयोग्य असता तर संतांनी म्हटलेच नसतं करो आणि प्रबोध संत पार उतरले. मग बाकीच्या पुढचा विचार आपण करायचा नाही. मग देणारा अखिलपट ब्रह्मांड नायक आहे आणि ज्यांच्या मध्यस्थीनं आपण जाणार आहोत त्यांच्यापर्यंत ते सुद्धा कसे करील ते काय असे आहेत. मग त्यांच्याकडे सुद्धा जे धन आहे तेच मागून घ्यायचं. उगाच देवा सुखात ठेवा, देवा मुलाचं लग्न होत नाही द्या, देवा मुलगा पास होत नाही, देवा मुलाला नोकरी लागत नाही. या हलकट मागण्या भिकारपणाचे डोहाळे म्हणतात याला. कशा मागण्या. देणारा अखिलपट ब्रह्मांड नायक आहे. तुमच्या जन्म मरणाचा फेरा टळू शकतो एवढं अनमोल धन ते तुम्हाला देऊ शकतात. आणि आपण त्यांच्याकडे काय मागतोय. मुलाला नोकरी मागतोय, मुलाचं लग्न होत नाही हे मागतोय. काय काय मागत नाही आपण. भगवंताला पश्चाताप पण झाला होता. तुकोबारायांना सांगतात तुकोबा आणि लोक एका मिनिटासाठी मंदिरात येतात आणि काय काय मागून जातात. मी विचार करतो यांना सुचतं कसं हे मागायला. काही पण मागतात म्हणले लोक. अलीकडे म्हणले मंदिरात आल्यानंतर दुकानात आल्यासारखं करतात आणि 10 रुपयाच्या नारळाच्या बदल्यात काही पण मागतात. आणि देव सांगतो देताना मीच विचारात पडतो म्हणले नेमकं यांना द्यायचं कसं. कारण मी तर बसलोय काय द्यायला आणि ते येतात काय मागायला. आणि म्हणून त्यांच्या मध्यस्थीनं जर गेलो आपण तेनेची पंथे चालव जातात न पडे गुंता कोठे काही. कारण त्यांना समजतंय भगवंताकडे काय मागायला पाहिजे. आणि म्हणून तर नामदेव महाराज सांगतात बाकीच्या गोष्टी नाही दिल्या तरी चालतील, भगवंता येची. कोणतं एकच मागणं आहे तुझ्याकडे. कोणतं. चरण सेवा अखंडित. कशी करायची. चरणाची सेवाच करायची पण कशी करायची. अखंडितपणे करायची. त्याच्यात खंड पडता कामा. चरण सेवेमध्ये खंड पडता कामा. चरण सेवा करत असताना अखंडितपणे जर करायची झाली तर रात्रंदिवस ते पाय आपल्याला असे धरून बसावे लागतील हातामध्ये. कशा कोणत्या प्रकारामध्ये. चरण सेवा अखंडित. ते चरण नाहीये, ते चरण आहे जे सद्गुरूनं आपल्या हृदयात रुजवलेत ना ती चरण सेवा अखंडित. कारण सगळ्या गोष्टींमध्ये खंड पडतो पण श्वास घेण्यात खंड पडत. तुमच्याकडे झोपल्यावर श्वास कोण घेत. झोपल्यावर तुमचा श्वास चालू असतो का. बाकीच्यांचा नसतो वाटतं. काही फरक नाही पडत. झोपल्यावर श्वास चालू असतो ना बाबा. झोपल्यावर श्वास चालूच असतो. आणि समजा त्याला सवय लागली चरण सेवा अखंडित करण्याची तर मग खंड पडायचा प्रश्न येतोच कुठं. मग तुम्ही काही काम करा त्याच्यात खंड पडत नाही. म्हणून अगोदर इंद्रियांना सवय लावून घ्यायची अखंडितपणे चरण सेवा करण्याची. विठ्ठल मार्गदर्शक जे स्टँडर्ड असतात स्टँडर्ड
तर मग मात्र पुढचं जे मार्गक्रमण आहे ते सुद्धा स्टँडर्ड पद्धतीनं होतं. मार्गदर्शकांची कमी नाही. या जगामध्ये इतके ब्रँड आलेत आता वेगवेगळ्या पद्धतीचे, पण आकर्षक पॅकिंग असल्यामुळे आतला माल कसा असेल हे न पडताळता आपण आकर्षक पॅकिंगला भूलतो आणि मग काय होतं, फसवेगिरी होते, फसवेगिरी. आणि त्या फसवेगिरीमुळे आपला वेळही वाया जातो आणि वेळ अमूल्य आहे. कारण आता या हल्लीच्या जगात तरी कुणाचकडे वेळ नाही, कुणाचकडे. कधी कसा प्रसंग येईल, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. म्हणून वेळ अतिशय अमूल्य आहे. एक एक क्षण आपल्या हातातून निसटून चाललाय तरी सुद्धा आपण आकर्षक पॅकिंग कडेच आकर्षित होत असू तर फायदा होणार नाही. तो भक्ती करताय ना त्याचं पुण्य नक्कीच होईल, पण फक्त पुण्य कमवण्यासाठी आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो नाही. या ठिकाणी फक्त पुण्य करण्यासाठी, फक्त पुण्य कमवण्यासाठी आलो नाहीत. जरी पुण्याची साठवण झाली, तुमची फार झाली, फार सत्यकर्म केले तुम्ही, फार सत्कर्म केलेत, फार पुण्य जमा झालं तर खूप झालं तर इंद्रपदापर्यंत जाऊन पोहोचता. फार पुण्य जमा झालं तर इंद्रपदापर्यंत जाता. आणि इंद्र होण्यासाठी तरी आपण इथं आलेलो ते सुद्धा शुल्लकच आहे. काय आहे ते सुद्धा शुल्लकच आहे. या ठिकाणी सार महत्वाचं काही असेल तर इथून आपली सुट्टी करून घ्यायची. जन्म नाही येणे ऐसे केले. माऊली सांगतात तुम्ही जरी इंद्रपदापर्यंत गेलात, कुठपर्यंत, जोपर्यंत खिसे भरले, जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत. पुण्य संपलं का परत यावं लागतं. मग पुण्याची पाऊटी सरे, सवे इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोकात. आणि मृत्यू लोकात आल्यानंतर पुन्हा तेच, मग तेच तेच करायचं राहायचं का, राहत राहायचं का, किती वेळा करायचं ते, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. किती वेळा जन्माला येणार तुम्ही, किती वेळा फजित होणार. म्हणून या ठिकाणी हा गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी. तरी ऐका बरं का, जिथं जिथं सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे चरण स्पर्श लागले त्यांच्यासाठी तरी किमान बाह्य जगामध्ये काय चाललंय हे जरी आपण जाणत असलो तरी फारसं सांगण्यासारखं नाहीये. हेच आहे, फसवेगिरी म्हणायला हरकत नाही. पण जिथं जिथं त्यांचे चरण लागले तिथं तिथं मात्र ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. माणूस म्हणून जन्माला आलात ना, या संधीचं सोनच करून घ्या. विठ्ठल कारण ते महत्वाचं साधन आहे भवसागर पार करण्याचं. त्या महत्वाच्या साधनाला नाम असं म्हणतात, नाम. आणि ते नाम अतिशय महत्वाचं आहे. आजचं नाही, कालचं नाही, अनादी कालापासून चालत आलेलं ते नाम तुम्हाला या भवसागरातून मुक्त होण्यासाठी अतिशय सुंदर अशा पद्धतीचं साधन आहे. ती नाव या भवसागरातून तरुण जाण्यासाठी. आणि ती नाव फार कमी लोक प्रदान करतात, फार कमी लोक. कोणती नाव? जी भवसागर तारून नेते ती नाव फार कमी लोक तुमच्या अंगी लावतात. ते नाम फार कमी लोक देण्यासाठी या जगामध्ये. नाहीतर जो सगळ्यात मोठा बाबा आहे त्यांच्याकडे ते असतं, पण बाकीची जी मंडळी आहे त्यांच्याकडे ते नसतं. म्हणजे ते अंधारात असतात. आम्हाला इतकेच, आम्ही गुरु केलेत, आम्ही गुरु केलेत. फक्त गुरु करून फायदा नाही. गुरुनं नेमकं तुम्हाला काय दिलं ह्याकडे सुद्धा विशेष लक्ष असावं. कारण सांगून जाते माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांच्या अगोदर पण तसं होतं. फक्त त्यांच्या अगोदरच तसं होतं असं नाही, पण आज सुद्धा तसंच चाललंय. जे महत्वाचं साधन आहे ते एकाकडे आणि बाकीच्यांकडे असेलच अशी गॅरंटी नाही. पण इथं कसं आहे, हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी, देणे घेणे सुखची वरी. का फक्त बाबाच्या नातेवाईकांना, बाबाच्या पुढच्या वारशांना? देणे घेणे सुखची वरी होऊ दे या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला या ब्रह्मविद्येचा सुखाड व्हावा अशी जर विनंती कुणाची असेल, अशी जर इच्छा कुणाची असेल तर ती संतांची आहे. म्हणून संतांच्या योगानं जाणं, संतांच्या मार्गाने जाणं अतिशय महत्वाचं आहे. जोपर्यंत त्यांची भेट होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळणार नाही.
म्हणून सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी कोणते धरावे ते पाय. अजून एकदा सांगते धरावे. आपण कोणते धरतो काही तर डोक्याच्या बाहेर. तुमचे पाय आमच्या घराला लागले. काय म्हणतात लोक तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आमचे पाय एवढे पवित्र राहिले असते तर आमच्या घराचं तीर्थक्षेत्र नसतं. झालं का नाही कल्याण. आप मरे सो मरे यजमान को गेले के मरे. पण ते पाय सांगितले धरावे ते पाय. आपण अभंग म्हणतो पण शब्द लक्षात घे बरं. हा अभंग कुणी ऐकलेला नसेल असा माणूस नाही. धरावे ते पाय सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी लगेच म्हणून मोकळे होतो. पण इथं व्यवस्थित विचार केला तर लक्षात येतं बाकीचे शब्द मोठे आहेत इथं पण एकच अक्षर असं आहे ते एकेरी आहे तरी सुद्धा ते फार विचार करायला भाग पडतं. धरावे ते पाय आधी आधी हे जर म्हटले असते तर कदाचित आपल्या जवळचे हेच पाय. पण इथं ते पाय म्हटले मग ते वेगळे असतील ना. ते म्हटल्यानंतर आपल्यापासून काहीतरी वेगळं आहे. धरावे ते पाय आधी आधी. पुन्हा एकदा सांगू जाते अगोदर उल्लेख करून गेले धरावे ते पाय. पाय किती माणसाला दोन पायाच्या माणसासाठी जे दोन्ही पाय आहेत आपल्यासाठी काय ऐकून घ्या. सद्गुरूंचे जे दोन्ही चरण आहेत ते दोन्ही चरण तुमच्या हृदयामध्ये उमटवा. कसे अखंडितपणे त्याचं स्मरण व्हावं. अनुग्रह आणि प्रबोध अखंडितपणे धरावे ते पाय आधी ते पाय धरा आणि मग सुरुवात करा. तुमचा संपूर्ण परमार्थ तुमचं जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. चरणाची सेवा केल्यानंतर जन्माचं सार्थक होतं. चरणाची सेवा अजून लक्षात घ्या बरं का. शब्दशः अर्थ लावू नका. चरणाची सेवा केल्यानंतर या चरणाची सेवा केल्यानंतर जन्माचं सार्थक होतं. म्हणून नामदेव महाराज सांगतात चरण सेवा अखंडित. अशा पद्धतीची अखंडितपणे तुझी चरण सेवा दे ज्याचं माझं आयुष्य सफल होईल. याच नामदेव महाराजांचं आयुष्य पाहिलं ना पहिलं अगोदरच तर तेच नामदेव महाराज भगवंताला जेव खाऊ घालण्यामध्ये भगवंत माझ्या खेळतो. भगवंत मी उठ म्हटले की उठतो बस म्हटले की बसतो या सगळ्या भ्रमात होते. माझ्यासारखा भक्त या जगात माझ्यासारखा देवाला कुणी आवडत पण नाही. कारण मी काही सांगितलं तरी देव करायला राजी होतो. या भ्रमात नामदेव महाराज होते. पण एक दिवस संतांच्या मांडी याडीनं कच्च ठरवलं आणि नामदेव महाराज त्याच भगवंताकडे रडत रडत आला. देवा मी तुला जेव म्हटल्यावर तू जेवतो का नाही. देव म्हटले हो ना मा जेवतो. मी तुला उठ म्हटल्यावर तू उठतो का नाही. हो ना मा उठतो. बस म्हटल्यावर बसतो का नाही. हो ना मा बसतो. पण देवा तुझे जे संत आहेत त्यांनी मला आज कच्चा ठरवला. मी कच्चा आहे का देवा. हो ना मा. अजून रडायला लागले. देवा तू सुद्धा मला त्यांच्यासारखंच म्हणतोस. भगवंतानं समजावून सांगितलं नामदेवा तुझ्या समोर आता जे स्वरूप आहे त्या स्वरूपापेक्षा अजून काहीतरी वेगळं आहे आणि तू त्याला जाणल्याशिवाय तुझ्या जन्माचं सार्थक नाही. अजून वरपांगी भक्ती चालली. देवाला खाऊ पिऊ घालतोय, देवाला खेळवतोय, देवाला झोपवतोय, देवाला उठवतोय, वरपांगी चालली. पण जर खरंच आयुष्याचं सार्थक करून घ्यावं असं वाटत असेल तुला तर जा उद्या नागनाथाला. तिथं जाऊन शरण जा सद्गुरूला आणि तिकडून आल्यानंतर मग सांग काय बदल झालाय तुझ्यामध्ये. नामदेव महाराजांनी अनुग्रह घेतल्यानंतर तिथं गेल्यानंतर काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. ते मी तुम्हाला सांगत बसणार नाही. अनुग्रह घेतल्यानंतर मात्र भगवंतानं जे काही वाक्य उच्चारलं होतं बघा यात अजून एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. स्वतः भगवंत नामदेव महाराजांना गुरु महिमा सांगतात. काय होतं सद्गुरूला शरण गेल्यानंतर. स्वतः भगवंत ज्याची एक झलक पाहण्यासाठी योगी अनेक वर्ष तपश्चर्येला बसलेले असतात. भगवंत येईल आणि मला
दर्शन देईल तोच भगवंत नामदेव महाराजांच्या जवळ अखंडपणे आहे प्रत्येक वेळेला. आणि तरी सुद्धा तेच भगवंत नामदेव महाराजांना सूचना करतात, तुला जर माझी खरी ओळख व्हावी असं वाटत असेल तर कुठं जावं लागेल? संतांकडे जावं लागेल, सद्गुरूकडे जावं लागेल. त्यांच्याकडे गेल्यानंतर मग तुम्हाला खऱ्या अर्थानं ओळखशील. कोण म्हणतंय? देवाला गरज पडली, माणसाला असेल का नाही? देवाला गरज पडली नाही. श्रीरामचंद्र प्रभूंनी सद्गुरूंची शरणागती केली नाही? भगवान श्रीकृष्णांनी केली ना. त्यांना गरज पडते. मग सामान्य असणारा आपण जीव आहोत, सामान्य माणसाला गरज पडणार नाही? हो आहे. अन्न वस्त्र निवारा जशी आपली गरज आहे त्याच पद्धतीनं सद्गुरू ही सुद्धा, त्यांचं मार्गदर्शन लाभणं ही सुद्धा आपली गरज आहे. आणि म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती, आजपर्यंत जे काही झालं असेल ते, पण आता मात्र यापुढे परमार्थ करत असताना अगोदर तुम्ही हा विचार करा, आपला मार्गदर्शक कोण आहे. आणि मग मार्गदर्शकाच्या योगानं, त्यांनी योग्य केलेल्या मार्गदर्शकानं तिथपर्यंत आपण जाऊ. ते चरण नेमके कोणते आहेत ते आपल्याला कळेल. कोणत्या चरणाची सेवा अखंडितपणे आपल्याला करायची ते आपल्याला कळेल. आणि म्हणून नामदेव महाराज मागणी मागतात, सद्गुरूच्या कृपेनं ते मला कळालंय भगवंता, म्हणून द्यायचंच असेल मला काही तर चरण सेवा अखंडपणे तुझ्या चरणाची सेवा व्हावी. भगवंत अजून विचारतात, नामदेवा काही अजून मागणी? नामदेव महाराज सांगतात, हो भगवंता अजूनही मागणी आहे. आणि ती मागणी मात्र पुन्हा एकदा ज्यांच्या योगानं अखंडित चरण सेवा काय असते हे मला कळालं ना, ते संत जिथे असतात त्या पंढरीचा वास आणि त्यांचा संग अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. वास घ्यावा पंढरीचा, कोण मागे राहिलंय? सगळ्यांना सांगितलं होतं आज उभं राहिला. आता काय उद्या कीर्तन होणार? सरांचं आहे, सरांच्या कीर्तनात उभे राहता सगळे. एक एक करून आपल्याला स्टेज डेअरिंग वाढवायची. 6 महिने प्रॅक्टिस केली ना तुम्ही, एवढ्या करता प्रॅक्टिस केली होती आणि ती प्रॅक्टिस सफल झाली. तुमची पण झाली असती, पण हिंमत त्याची किंमत असते. म्हणून इथं यायला लाजायचं नाही. लोक काय चांगल्याला नावं ठेवतात, वाईटायला ठेवतात. तुम्ही कमी बोलले तर म्हणतात काय गर्विष्ठ आहे.
जास्त बोलले तर म्हणतात काय बडबड करतो, म्हणतात का नाही? तुम्ही देवपूजा केली तर म्हणतात काय पसारा मांडून बसतो, नाही केली तर म्हणतात काय नास्तिक आहे. म्हणजे चांगलं केलं तरी नाव ठेवणार आणि वाईट केलं तरी नावच ठेवणार. म्हणून नाव ठेवणाऱ्याला घाबरायचं नाही. नावं ठेवणार येते ज्याचा त्याच्या कर्माचा दोष आहे. पण इथं येण्यासाठी मात्र लाज भय शंका मंडपाच्या बाहेर टाकून यायचे, मध्ये आणायचे नाही. कारण हा धर्माचा मंडप आहे. म्हणून एकेकानं आणि पुढच्या वर्षी असं कुणाचं तरी कीर्तन असलं अशा वेशात, तर अशाच वेशातले आजूबाजूला बर का दाजी, तुम्हाला उभं राहायचं असेल तर साडी घालावी लागेल. हो हो वा. विठ्ठला विठ्ठला. तुमचं मार्गदर्शन इतकं अभूतपूर्व आहे का ते वाया जाऊ शकत नाही. सर अट्टाहासाने हे सगळे जण त्यांना घेऊन बसतात. सगळ्या एका ठिकाणी सगळे जण बसून भजन करतात आणि यांना पण कंटाळा नाही. दिवसभर शेतात काम करतात आणि महिला मंडळाला हे सगळ्यांना शिकवतात. काय ह्याच्यात आपला फायदा आहे. आज हे जे सगळं दिसतंय ना भरून, एवढं सगळं व्यासपीठ, नाहीतर आम्हाला बाहेरून आणावे लागतात लोक, 2, 3, 4 जेवढे असतील तेवढे. पण हे वैभव आहे. म्हणजे ते म्हणतात ना बाहेरचं पुरत नाही, घरचं असं असतं बघा. तरी सुद्धा आज आपलं व्यासपीठ भरलंय. आणि तुम्हीच नाही सगळ्यांनी आजूबाजूच्या असतील ना आपले जेवढे मनसर वगैरे जेवढे गाव आहेत, असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे एकमेकांपासून काहीतरी घ्यायचंय, शिकायचंय आपल्याला. आणि हे जे व्यासपीठ आहे ना ते पुढच्या वर्षी निम्म महिला मंडळ आणि निम्म असं भरलेलं असणार आहे. कारण अट्टाहास तेवढा आहे. शिकवणाऱ्यांना कंटाळा नाही आणि शिकणाऱ्यांनाही कंटाळा नाही. आणि हेच पाहिजे आपल्याला. एवढी प्रगती झाली, भरपूर मिळवलं आपण. आणि म्हणूनच ज्याच्याकडे अट्टाहास आहे मनामध्ये, तो अट्टाहास पूर्ण करतो तोच माणूस. जे ध्येय आहे ना त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी मनामध्ये बिंबवा. आज ही गोष्ट मला करून दाखवायची तर होते, नाहीतर होईल उद्याच्या भरोशावर होत नाही. म्हणून संत सांगतात कल करे सो आज करे सो. कारण वेळ कुणाच कळे नाही. मी अगोदर सांगून गेली अगोदर. आणि म्हणूनच आमचे संत सुद्धा जो प्रसंग आहे समोर त्याच क्षणी भगवंताकडे मागतात, देवा चरण सेवा अखंडित या क्षणी, पुढच्या क्षणी आमच्याकडे वेळ द्यायचं असेल तर ह्याच वेळेला द्या, नाहीतर पुढे काय मागू, काय मागणी केली जाईल आमच्याकडून काही सांगता येत नाही. बघा भगवंताकडे तुम्ही मागताय त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोबरायांनी मागितलं, त्याच पद्धतीनं नामदेव महाराजांनी मागितलं, त्याच पद्धतीनं नाथबाबांनी मागितलं. मागणी एकसारखी आहे. जसं दुर्योधनानं मागितलं तसं अर्जुनाने सुद्धा दोन्ही मागणी करण्यासाठीच गेलेले होते. पण एकाला भगवंताचा सहवास होता आणि एकाला दुर्जनाचा सहवास होता. दोन्हीही एकाच वेळेला मागायला गेलेत. एकानं चतुरंगी सेना मागून घेतली, दुसऱ्याला पर्यायच नाही. शिल्लक राहिले ते फक्त भगवंत. दुर्योधनाकडे पर्याय ठेवले. अर्जुना दुर्योधना, एकीकडे चतुरंगी सेना आहे तीही शस्त्रधारी, दुसरीकडे मी आहे निशस्त्र आहे, असाच उभा राहील. पण दुर्योधन पुढे सरकला आणि मागितलं, देवा मला तुझी चतुरंगी सेना पाहिजे. आता भगवंत मनातल्या मनात म्हणतात, हे चतुरंगी सेना घेऊन गेल्यावर मागे पर्याय कोण आहे? मीच एकटा. अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुना एवढाच उरलोय आता, तोही निशस्त्र, मी शस्त्र हाती धरणार नाही. अर्जुन सांगतो, भगवंता एवढंच पाहिजे होतं. मला भीती होती कदाचित त्यानं जर तू निशस्त्र असला तरी माझ्या सोबत चल असं म्हटलं असतं तर माझी फसगत झाली असती ना. भगवंत सांगतात, कुणाच्याही बाजूने जायला मी काही रामागडी का त्यांचा, कारण बुद्धी देणारा सुद्धा तो मला मागूच शकत नाही. त्यांच्या डोळ्यामध्ये वैभव दिसतंय ना, ते वैभवाच्याच गोष्टी करणार, त्या माझ्या गोष्टी करणार नाहीत. पण अर्जुना तुझ्या मनामध्ये मी आहे, माझ्यावर तुला विश्वास आहे, म्हणून मीच तुझ्यासाठी मुद्दाम उरलो. कोण? मीच उरलो मुद्दाम. हा दुर्योधन मागेल आणि मी उरेल अशातला भाग नाही. माझ्यावर तुझा पूर्ण विश्वास आहे, म्हणून त्याला चतुरंगी सेना मागितली आणि मीच तुझ्या करता उरलो.
मला तुझ्यासोबत यायचं होतं कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे. ज्याचा विश्वास आहे परमार्थ विश्वासावर चालतो. जसं आयुष्य श्वासावर आहे, श्वास संपला आयुष्य संपलं, त्याच पद्धतीनं विश्वास संपला परमार्थ संपला. तुझा माझ्यावर विश्वास आहे म्हणून इथपर्यंत आलो, म्हणून तुझ्या सोबत जायचंय. आता ह्या प्रसंगात सुद्धा ज्याच्याकडे भरपूर सैन्य होतं तो जिंकला का ज्याच्याकडे फक्त देव होता निशस्त्र ते जिंकले? कोण जिंकलं? आता रामायण महाभारत आपलं पाठ नाही, अशातला काही भाग नाही, पण ह्या अनुषंगाने कधी विचार करणार आहेत आपण? ज्यांच्याकडे भरपूर आहे ते हरतात धर्मयुद्धामध्ये, ज्यांच्याकडे फक्त भगवंत गेला ते जिंकले धर्मयुद्धामध्ये. मग हा विचार आपण कधी करणार आहे? कधीतरी मनाला हा ठाम निश्चय व्हावा की तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो भगवंतच आपला असावा. हा ठाम निश्चय कधी होणार आहे आपल्या? आणि जेव्हा तो ठाम निश्चय झाला तेव्हाच आपली यातून सुटका होईल. विठ्ठला नामदेव महाराज सांगतात, ज्यांच्या कृपेने ही बुद्धी सुचते आम्हाला भगवंता, काय मागावं तुझ्याकडे, असे असणारीची संतांची मांदी आडी आहे, चांगल्या विचारांची मांदी आडी कुठं राहते? संत कुठे असतात? पंढरपुरामध्ये असतात ना. संत कुठे भेटतात? पंढरपुरामध्ये भेटतात. आणि त्या पंढरपुरात ते संत सतत आम्हाला मार्गदर्शन करतात. म्हणून आम्हाला पंढरीचा वास, वास द्यावा पंढरीचा. कोणत्या पंढरीचा? भगवत भक्ती कुठं घडते? कुठं घडते? इतर येऊन ठाई पशु पक्षी प्राणी सरपटणारे पायाचे बिनपायाचे कोण करता भक्ती? कोणत्या पंढरीत घडते भगवत भक्ती? देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नामदेव महाराज सांगतात, हे भगवंता, मनुष्य जन्मात आल्यानंतर तुझी भक्ती घडते म्हणून वास द्यावा पंढरीचा. कोणत्या पंढरीचा? देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ. त्या पंढरीचा वास मागतात बर का. वास द्यावा पंढरीचा. दोन्ही अनुषंगाने अर्थ लावू शकता. बाह्य अंगानं सोलापूर तालुक्याचा पंढरपूर. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. अंतरंगानं वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. मग या देहातले संत कोण असतात? या देहातले संत म्हणजे चांगले विचार असतात. संतांचे संगाती सदा राहे दंगा, संतांचे संगाती
संतांच्या संगतीनं या ठिकाणी मी नेहमी त्या नामस्मरणात दंग राहतो. संतांची संगत, चांगल्या विचारांची संगत केली तर भगवंताची प्राप्ती होते. संत काय प्रदान करतात? चांगले विचार. या जणू देह ही पंढरीतले जे संत आहेत, देहरूपी पंढरीतले संत तुमचे चांगले विचार आहेत. संतांनी रुजवून दिलेले तुमचा तो बोध आहे. त्या बोधाच्या संगतीमध्ये कसे राहाल? सदा राहे दंग, जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. ते एक पद्धतीचे सद्गुरू तुमच्या हृदयात विराजमान आहेत. एका पद्धतीचे संत तुमच्या हृदयात विराजमान आहेत. कोणते? जो बोध दिलाय तुम्हाला तो बोध म्हणजेच संत आहेत. आणि त्या बोधाच्या संगतीमध्ये तुम्हाला तिथं आनंदानं वेळ पंडित करायचा आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. ह्या मनुष्य देह मागताय नामदेव महाराज. समजा केलेली काही कर्मे असतात, जेव्हा पाप पुण्य समान होतं असं म्हणतात म्हणे, तेव्हा मनुष्य जन्म भेटतो. कधी? जेव्हा पाप पुण्य समान होतं तेव्हा कुठे मनुष्य जन्म भेटतो. समजा जर हा देह तुम्हाला प्राप्त नाही झाला तर नामदेव महाराज सांगतात, देवा अजून एक गोष्ट ऐकून घ्या. समजा हा देह मला परत प्राप्त होण्यासारखा नसेल, पण जर कोणत्याही देहात गेलो, कितीही वेळा आलो आणि गेलो, तर मात्र तुझी भक्ती चुकू नये असं काहीतरी दे. अभंगाच्या तिसरे
पंढरी जन्म हो का भलते याती परी न चुको हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. भंगाच्या तिसऱ्या चरणापर्यंत आपण आलेलो आहोत. सगळ्यांना भगवंताचं नामस्मरण करायचंय, देवाला आवाहन करायचंय. पायांचे चुले केलेले असतील तर मोडून टाका. मोडले का? व्यवस्थित मांडी घालून बसा. हात आणलेत का कीर्तनाला येताना? आणलेत का दाखव? कोणी कोणी आणलेत हात? तुम्ही नका काय वागणार. महिला मंडळ हात आणलेत का? हात येतात ना? मला वाटतं मी वेगळी भाषा बोलवायला मला आहे ना, समजत ना? नाही समजत. आणल्या असतील तर हातात टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. दत्ता दिगंबराया हो आम्ही तुला भेट द्या मना मना सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याते परी न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नामदेव महाराजांच्या या अभंगातल्या प्रत्येक मागणीमध्ये केवळ आणि केवळ आत्मकल्याण आहे. काय असावं मागणीमध्ये? प्रपंचाचं कल्याण नसावं. काय असावं मागणीमध्ये? परमार्थिक कल्याण असावं. आपल्या आत्मकल्याणाचं जे काही साधन आहे ते असावं मागणीमध्ये. आणि म्हणून मागणी करत असताना डोकं जागेवर राहावं यासाठी संतांच्या मध्यस्थीनं इथपर्यंत आलोत. नामदेव महाराज पुन्हा भगवंताला सांगताय, देवा नर देहात नाही तर मात्र वेगळ्याही ठिकाणी कितीही वेळा आलो जन्म हो का भलते याती. बघा तुम्ही म्हणत असाल इतर ठिकाणी भक्ती घडते का?
फुलाचं पान कशापासून बनलंय ना? रामड्यापासून बनलंय ना. जन्म हो का भलते याती, कोणत्या ठिकाणी जरी असलं तरी परी न चुको हरिभक्ती. कदाचित त्यानं मागितलं असेल, कुणी अगोदरच्या जन्मात जे काही होतं त्यानं मागितलंय, देवा कुठेही असलो तरी परी न चुको हरिभक्ती. त्यानं मागणी केली असेल आणि भगवंतानं मागणी पूर्ण केली. इथं येऊन बसला कीर्तनामध्ये. कोण गेले घरी? बरं झालं, तुम्ही ऐकत नाही म्हणूनच आम्ही दरवर्षी इथं उभे राहतो. तुमचं लक्षात राहिलं असतं तर आम्ही इथं उभे राहिलेच नसतो. तुमचं लक्षात राहत नाही म्हणून आम्ही दररोज फिरतोय महाराष्ट्रभर. त्यानं काहीतरी मागणी केली पहिल्या जन्मामध्ये, जरी कसे असलो कुठेही असलो परी न चुको हरिभक्ती. म्हणून आज कीर्तनात येऊन बसले. कोण येऊन बसले? माणसं. माणसं येत नाही. माणसं आजूबाजूनेच फिरतात, आजूबाजूनेच फिरतात. सरू देते असं त्या बी जपतात नाही, दुसरा झोपू देतात नाही. सरू देते असं मग डोळ्याला चल मोबाईल मग बोटे घाली, पण इथपर्यंत येणार काय येत नाही. सांगू कथा कीर्तन सज्ज नको सोने नाही देती. ते मडसरवरून इथे येतील गाडी करून. ते पाहिजे तर मुळीवर नाही इथे येतील, मुडावतवर नाही येतील. पण कथा कीर्तन सज्ज नको सोने नाही देती, दुर्जनों को मंडप तक आने नहीं देती. त्यांचा काही दोष नाही बरं का, त्यांचा काही दोष नाही. नाही येत त्यांचा दोष नाही, काहीतरी असतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही एवढे लांबून येतात, पण काही जवळ असून येऊ शकत नाही. यानं मागणी केली अगोदरच्या जन्मात कुठेही असलो कसाही असलो तरी परी न चुको हरिभक्ती. आता तुझी कशा पद्धतीनं भक्ती होईल बाबा? तू त्यांच्या गणतीत नाही. मग मृदंगाला चिपकला आणि इथं आला. आणि इथं आल्यानंतर जी माणसाची तोंड बोलत नाही, दिवसभर बडबड करतील पण ज्ञानोबा तुकोबा म्हणत जी आपली तोंड बोलत नाही ते चांबडं बोलतं. जसा बोल काढला तसा काढतो. कधी होतं माहिती? जेव्हा सद्बुद्धी असते ना माणसाला, चांगली कर्मे करण्याची सद्बुद्धी, तेव्हा घडतं. पशु का होत पनैया नर का कछु न हो. काय होतंय? पशु का होत पनैया नर का कछु न होवे. नर करणी करे सो होऊ शकतं. कधी? नर करणी करे सो नर का नारायण होवे. करणी कोणती मग? कोणती करणी आहे? डर ये बया मला. कोणती करणी? नर करणी करे सो. आपल्याला तेवढीच करणी माहिती. इथे चांगले कर्म सांगितले. नर करणी करे सो नर का नारायण होय. चांगली कर्मे करा, माणसाचा देव होतो. होतो का नाही? पाहिलेत आपण अनेक माणसांचे देव होताना यापूर्वी पाहिलेत. माणूस म्हणून आलेत पण देव झालेत. कुणाला 700 वर्ष झाली, कुणाला 350 वर्ष झाली, कुणाला 400 वर्ष झाली. पण आज आपल्या आजोबा पणजोबांची नावं आपल्या गणतीत नाही, पण त्यांची नावं आपली चांगलीच तोंडपाठ आहेत. का माहिती? जो फक्त रक्ताचा विचार करतो त्याचं रक्त पण त्याला विसरतं, पण जो विश्वाचा विचार करतो त्याला विश्व स्मरणात. म्हणून स्वतःच्या स्वार्थाचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण आपल्या आजूबाजूला असलेला, पूर्ण विश्वाचा नाही करता आला तरी चालेल, पण आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा जरी विचार केला तरी लोक तुम्हाला स्मरणात ठेवतात. विठ्ठल सगळं घडतं माणसाकडून, सगळं घडतं. कधी? मार्गदर्शक चांगला असला तर घडतं. सगळ्यांचा विचार पण करतो माणूस. कधी? मार्गदर्शक चांगला असला तर 4 चौघांमध्ये चांगला वागतोही माणूस. कधी? मार्गदर्शक चांगला असला तर. आणि आपण त्या बाबतीत भाग्यवान आहोत. आम्ही दैवाचे दास आम्ही भाग्यवान. आमचे मार्गदर्शक चांगले म्हणून किमान ह्या गोष्टी कळतात. चांगलं वाईट कळतं. कुणाशी कसं वागावं हे सुद्धा त्यांनी शिकवलं. ज्यांना वाटत असेल आम्ही असंच होतो, काही बदल नाही झाला, आम्ही असेच होतो, ज्यांना वाटत असेल ना त्यांनी जरा मागे जा. मागे कुठे? जेव्हा भेट नव्हती झाली सद्गुरूंची तिकडे जा. काय होतो आपण? कुठेतरी एका
वाढलेलो होतो, पण ज्या दिवशी सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांची भेट झाली, माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवले, माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवले. मला माणूस बनवलं माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवलं. आज सत्य हे जाणवलं, आम्हा साऱ्याने नवलं, आज सत्य हे जाणवलं, माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवले, माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवले. आज सत्य जाणवलं मला साऱ्याने दिनावलं. आज सत्य जाणवलं माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवलं. माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवलं. सद्गुरु दर्शन येण्याच्या अगोदर जरा विचार करा, आपण काय होतो. ग्रंथ कळत नव्हते, हरिपाठ पाठ होता पण कळत नव्हता, काकडा पाठ होता पण कळत नव्हता. फक्त पारायणाच्या पारायण ग्रंथाच्या गंध पालथी घातली, पण अर्थ काही कळाला नाही. पण ज्या दिवसापासून ह्या सगळ्या ब्रह्मवाण झालो, ज्या दिवसापासून सद्गुरूंची कृपा झाली, त्या दिवसापासून हरिपाठाचा अर्थ कळतो. आपण फक्त म्हणतच नाही, म्हणताना त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला कळतो. आपण ग्रंथ फक्त वाचतच नाही, वाचत असताना त्याचा अर्थ आपल्याला कळतो. ह्यांना काय म्हणायचंय. जेव्हा आपण शास्त्र पडताळून पाहतो, तेव्हा शास्त्राला नेमकं काय म्हणायचंय, काय पाहिजे होतं आपल्याला, कशासाठी आलं, ह्या गोष्टी कळणे सामान्य नाहीयेत. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो तू आम्हापासी मागे पुढे. मनाचा निर्धार जरी झाला, ती एक गोष्ट माझ्याकडे, बाकीच्या कुठल्याही गोष्टीची मला गरज नाही. ती गोष्ट, ती वस्तू तुमच्याकडे असताना एक सामर्थ्य येतं तुमच्या मनाला, सामर्थ्य लागते, हिंमत लागते मनाला. ही गोष्ट मी करू शकतो. सामान्यातले सामान्य माणसं आपण आज कुठेही न जाता व्यासपीठावर उभं राहून जर तुम्हाला सगळ्यांना प्रबोधन करू शकतो. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. धन्यवाद सर, सुंदर असं प्रमाण. कधी होतं असं, दुर्बळाची कन्या समर्थान आलेली, अवदसा निमाली दारिद्र्याची. दुर्बळ एखाद्या गरीबाची कन्या श्रीमंतानं करून न्यावी. एखाद्या गरीबाच्या मुलीचं राजाशी लग्न झालं तर आता ती गरीब राहिली का? गरीबाची मुलगी होती पण राजाशी लग्न झालंय तिचं, आता ती गरीब राहिली? त्याच्या अर्ध्या इस्टेटीची मालकीण झाली, ती गरीब राहिली नाही. म्हणून संगत कुणाची करावी याला पण फार महत्व आहे. दुर्बळाची कन्या समर्थान केली, अवदसा निमाली. त्याच पद्धतीने आपण फार कमी आहेत ना, आपण कमी आहेत म्हणून जास्तीची संगत करायची. आपण फार कमी आहेत ना तर जास्तीची संगत करायची. या जगामध्ये जास्त कुणी असेल आपल्यापेक्षा तर ते आपले सद्गुरू आहेत, ते आपले संत आहेत. आणि म्हणून त्यांच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर त्यांच्याकडे असणारं जे धन आहे, पैशाचं नाही बरं का, त्यांच्याकडे असणारं जे धन आहे त्या धनाची पूर्ण मालक आपण होतो. इकडे आपल्या इष्टेची मालकीण होतो ना, इथं अर्ध नाही, इथं पूर्ण मिळतं. पूर्ण जे त्यांच्याकडे आहे ना ते तसंच्या तसं आपल्या पुढे ठेवतात. म्हणजे पूर्ण दिलं का पूर्ण? जे त्यांच्या परंपरेने चालत आलंय ना ते जसंच्या तसं आपल्या पुढे ठेवतात.
काय यत्न ऐश्वर्य आम्हा घरी रत्न शब्दांचीच हा आम्हा घरी धन शब्दांचीच ही सगळं हे आमचं धन आहे, शब्दांचीच रत्ने आमची धन आहेत. कुणाकडून आलंय तर संतांकडून आलंय. कसं आलं? जसंच्या तसं आलं, त्याच्यात कुठल्याही पद्धतीची भेसळ नाही. म्हणून इकडे अर्ध्या इस्टेटीचे मालक आणि इकडे पूर्ण इस्टेटीचे मालक होतो. त्यांनी दिलंय त्याची फक्त जतन करायची. आपल्याला जतन म्हणजे काय करायची? घेतलं त्या दिवशी आठवायचं, पुढच्या मेळाव्यातच आठवायचं, मध्ये आठवण काढायची. शाबास. आज दिलंय ना तुम्हाला, आज अनुग्रह केला का पुढच्या वर्षी जेव्हा मेळावा आला तेव्हाच आठवायचं, मध्ये आठवायचं. काय करायचंय आपल्याला? हे जे आम्हा करणे काम बीज वाढवया नाम. कधी सिजनेबल भक्ती नाही करायची बरं का, सिजनेबल नाही. कशी करायची? अखंडित. नामदेव महाराजांची मागणी कशी आहे? हा मेळावा तर तो मेळावा नाही. नामदेव महाराजांची मागणी अशी आहे, चरण सेवा अखंडित. दररोज त्या भगवंताच्या जवळ बसणे, त्याच्या सानिध्यात बसणे, स्मरण करणे, अशी सेवा असावी. चिंतनाची पद्धत दररोज आहे. दररोज जेवण कसं करतो? ऐका बरं का, जेवण दररोज करतो का कधी कधी करतो? चिंतन कधी करतो? दररोज करणं गरजेचं आहे. जसं जेवण दररोज तसं चिंतन सुद्धा. म्हणून हात जोडून विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी घेतलंय त्यांनी दररोज त्याचं स्मरण करत राहणे. आणि मगच मात्र त्या ध्येयापर्यंत माणूस पोहोचतो हळूहळू. आज नामदेव महाराजांनी अखंडितपणाची विनंती केलेली आहे, पंढरीत वासाची विनंती केलेली आहे. कुठल्याही जन्मात असलो, कशाही परिस्थितीत असलो तरी सुद्धा कधीच तुझ्या भक्तीपासून आम्ही वंचित राहू नये अशी विनंती केली. त्याच पद्धतीनं नामदेव महाराज सांगतात, एवढ्या विनंती आमच्या पूर्ण केल्या. आतापर्यंत जे जे मागत होतो एवढ्या विनंत्या पूर्ण केल्यात ना, अजून याच्यापेक्षा जास्त काहीच मागणार नाही. हेच दे, पुन्हा पुन्हा हेच दे. अभंगाच्या 44.
नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढधा पुढती. नामदेव महाराज सांगतात कमळापती भगवंताला उद्देशून केलेला एक उद्गार आहे, भगवंताला दिलेली एक उपमा आहे. नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती. काय वास द्यावा पंढरीचा चरण सेवा अखंडित सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती कधी न चुको हरी भक्ती. काय हेच द्यावे पुढता पुढती. पुन्हा पुन्हा हेच दे भगवंता, हेच मागणं आहे. ज्या पद्धतीनं नामदेव महाराजांची मागणी त्याच पद्धतीनं आपली सुद्धा असावी. या ठिकाणी महाराजांच्या 4 चरणाच्या अभंगावर माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. व्यासपीठावर असणारे सर्व गुणीजन कलाकार मंडळी तुमच्या सगळ्यांचे आभार, गुरुवारी सरांचे आभार आणि या संपूर्ण असणाऱ्या वैष्णवांच्या या मेळाव्यामध्ये झालेलं हे कीर्तन पुष्प सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Hare